नमस्कार, मोऱ्यास रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत। आज आपण बघणार आहोत व्हेज बर्गर कसे बनवायचे। सगळ्यात आधी आपण टिक्की बनवून घेऊया। त्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर अर्धा चमचा बटर टाकून घ्यायचे आहे। बटर आपल्याला तेलामध्ये चांगले विरघळून घ्यायचे आहे। बटर तेलामध्ये पूर्णपणे विरघळले की आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला लसूण टाकून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। लसूण परतून झाला की एक कांदा आपल्याला बारीक चिरून तो या तेलामध्ये टाकून चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की याच्यामध्ये एक टोमॅटो टाकून तोही चांगला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो परतून झाले की मी इथे उकडलेला वाटाणा घेतलेला आहे आणि तोही आपल्याला याच्यामध्ये टाकून चांगला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी 2 बटाटे घेतलेले आहेत, ते उकडून ते चांगले खिसणीने खिसून घेतलेले आहेत, तेही आता आपल्याला याच्यामध्ये टाकून चांगले परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि लाल मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर, काळी मिरी पावडर, चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि मी इथे भिजवलेले पोहे घेतलेले आहेत, तेही आता आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। आता हे आपल्याला चांगले मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे। टिक्की बनवण्याचे मिश्रण आपले तयार झालेले आहे। आता आपण ब्रेड क्रम्स बनवूया। त्यासाठी मी इथे ब्रेड घेतलेले आहेत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते बारीक करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा आपल्याला ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण एक पेस्ट तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून याची पेस्ट तयार करायची आहे। जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही पेस्ट तयार करायची नाही। ही बघा, अशी आपली पेस्ट तयार झाली पाहिजे। मी आता टिक्कीचे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला 2 चमचे ब्रेड क्रम्स मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे टिक्की बनवताना आपल्याला छान याची टिक्की बनवता येईल। आता आपण याची टिक्की तयार करून घेऊया। टिक्की तुम्ही हव्या तेवढ्या साईजची करू शकता। मी इथे बर्गरच्या पावाच्या साईजची टिक्की करून घेतलेली आहे, म्हणजे ती छान अशी बर्गरच्या पावामध्ये टिक्की बसते। ही बघा, अशी टिक्की तयार झाली आहे। आता ती आपल्याला पेस्टमध्ये टाकायची आहे आणि सगळ्या बाजूने आपल्याला पेस्ट लावून घ्यायची आहे। पेस्ट लावल्यानंतर आता आपल्याला हे ब्रेड क्रम्समध्ये टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला सगळ्या बाजूने याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत। ही बघा, अशी आपली टिक्की तयार झालेली आहे। आता आपण बाकीच्या टिक्की तयार करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे मी टिक्की तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला या टिक्की तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे।
आता आपल्याला याच्यामध्ये आपल्या टिक्की तळून घ्यायच्या आहेत। टिक्कीला चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे। हे बघा, मस्त अशी आपली टिक्की तयार झालेली आहे। आता आपण दुसरी टिक्की तळून घेऊया। अशा प्रकारे मी दोन्ही टिक्के तळून घेतलेले आहेत। आता मी हे बर्गरचे पाव बेकरीमधून विकत आणलेले आहेत। हे 20 रुपयाला पाकिट भेटते, त्याच्यामध्ये 2 बर्गरचे पाव येतात। आता आपल्याला या बर्गरच्या पावाला बटर लावून घ्यायचे आहे। दोन्ही बाजूने बटर लावून ते छान तव्यावरती आपल्याला शेकून घ्यायचे आहे। आता आपले बर्गरचे पाव चांगले भाजून झालेले आहेत। आता आपण याला लावण्यासाठी सॉस तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 चमचा मेयोनीज, 1 चमचा रेड चिली सॉस आणि 1 चमचा टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपला हा चांगला बर्गर सॉस तयार झालेला आहे। आता आपण बर्गर तयार करायला घेऊया। आता आपण बर्गरच्या पावाला सॉस लावून घेऊया। त्यानंतर आता आपण याच्यावर बनवून घेतलेली टिक्की ठेवून घेऊया। आता आपण आपल्या आवडीप्रमाणे आपण याच्यावरती टोमॅटो, कांदा टाकून छान बर्गर तयार करून घेऊया। आता बर्गरच्या वरच्या पावाला आपण मेयोनीज लावून घेऊया। आता हा पाव आपण याच्यावरती ठेवून घेऊया आणि थोडासा दाबून घ्यायचा। हे बघा, मस्त असा आपला बर्गर तयार झालेला आहे। तुम्हीही घरी एकदा नक्की असा बर्गर तयार करून बघा, खूप आवडेल सगळ्यांना। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।